नमस्कार, खोज मास्टरच्या पंचनामा भाग सदर 5मध्ये आपलं स्वागत आहे। आज ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण मेहकर प्रभाग वाईज सुरुवात करत आहोत। नुकतंच आपण खासदार प्रतापराव जाधव यांच्या जे महाविद्यालय आहे त्याच्या मागे आलेलो आहे, ज्याला शेळके कॉलनी म्हणता येईल। आणि या शेळके कॉलनीची दुर्दशा तुम्ही बघू शकता की एवढ्या प्रचंड प्रमाणात निधी मेहकर शहरात खर्च झालेला आहे आणि त्या निधीचं युटिलायझेशन करताना ड्रेनेज सिस्टमचा अभावामुळे हे साचलेलं गटर पाहू शकता तुम्ही। जवळपास मला वाटते 5000 स्क्वेअर फीट एरियामध्ये जास्त असेल, 5000 स्क्वेअर फीट एरियामध्ये हे गटर साचलेलं आहे। एवढ्या दुर्गंधीमध्ये या लोकांना इथे राहावं लागतं आणि हेच लोक मतदान करतात। आणि नगर परिषद असो, विधानसभा असो किंवा लोकसभा असो, या तिन्ही टर्मच्या वेळी या लोकांना मतदान करण्यास कशी इच्छा होते हेच कळत नाही। एवढ्या मोठ्या प्रमाणात जर का प्रचंड नागरिकांना समस्याचा सामना करावा लागतो तर अशा परिस्थितीतसुद्धा जिथे जगणं कठीण आहे आणि कोणत्याही रस्ते आणि सांडपाण्याचे निचरा ही व्यवस्था प्रामुख्याने करावी लागते, अशा परिस्थितीत तिथे कोणत्याही प्रकारची सुविधा नाही। या प्रभागाचे विद्यमान म्हणजे माजी नगरसेवक जयचंद भाटी शहर प्रमुख आहेत मेहकर शहराचे आणि रविराज रहाटे आहेत, म्हणजे त्यांच्या सुविद्य पत्नी सौदीपिकाजी रहाटे ह्या माजी नगरसेवक आहेत। या प्रभागामध्ये कामे झालेली आहेत, तर तुम्ही पाहू शकता कंपाऊंड वॉलची वगैरे कामं झालेली आहेत, जिथे की हे बाजूला कंपाऊंड वॉल दिसते आणि बाजू खूप सारे कंपाऊंड वॉल वगैरे झालेले आहेत। ड्रेनेज सिस्टमसाठी नाल्या वगैरे झालेल्या आहेत, परंतु नाल्याची आणि रोडची जी हाईट्स वगैरे असते मॅच संदर्भात, त्या नाल्या आणि रोड रस्ते याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी कन्फ्युजन झालेलं आहे। त्याच्यामुळं रस्त्यावरचं पाणी नालीमध्ये जात असताना कुठेतरी गॅप वगैरे आहे, त्यामुळं अशा प्रकारचं जे पाणी आहे बघा तुम्ही, हे राहतं घर आहे आणि या राहत्या घराला कशा प्रकारची सर्कस करावी लागत असेल। इथून पुढचा जो प्रवास आहे नागरिकांचा तो प्रचंड त्रासदायक आणि कठीण आहे। अशा परिस्थितीत हजारो कोटी रुपयाचा निधी मेहकर शहरामध्ये तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये खर्च झालेला आहे। मग निधी एवढा मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे तर मग तो गेला कुठे? आणि आयात केलेले ठेकेदार जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यामुळे हा प्रश्न बिकट बनलेला आहे, कारण त्यांना इथं राहायचं नाही, इथलं कुठं मतदान घ्यायचं नाही, त्यांची म्हणजे संवेदना इथल्या लोकांशी जुळलेली नाही, नागरिकांशी त्यांचं कुठलंही मानसिक आणि ज्याला आपण संवेदनशील अटॅचमेंट म्हणता येईल ते नाही आहे। त्याच्यामुळं कितीही दिवस काम पेंडिंग पडलं किंवा कोणत्याही प्रकारचं निकृष्ट दर्जाचं झालं आणि कोणाच्या घरामध्ये पाणी गेलं किंवा कोणाच्या घरासमोर पाणी साचलं, डबकी साचली, तरी त्यांना कोणतीही काळजी नाही आहे। इथे माझ्या माहितीनुसार कुणीतरी रायमल एक्सपोर्ट ठेकेदार आहे, ज्यांना आयात केलेलं आहे, रायमल नावाचे ठेकेदार, त्यांचे कामं या प्रभागामध्ये सुरू आहेत। आणि त्यांचे कामं सुरू असताना तुम्ही पाहू शकता दुर्गंधी किंवा हा प्रचंड त्रास या प्रभागामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या समस्या आहेत। मला वाटते 20 वर्षापूर्वी शेळके कॉलनीची वसाहत निर्माण झालेली आहे। 20 वर्षापासून या क्षेत्रामध्ये किंवा या प्रभागामध्ये आजही विकास कामाला कुठंतरी विकास कामं खोळंबलेली आहेत किंवा थांबलेली आहेत। याला कारण काय? जर एकीकडे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी प्रचंड निधी आपल्या विधानसभा मतदारसंघाला मिळवून दिलेला आहे, प्राप्त करून दिलेला आहे, मुख्यमंत्री महोदयाकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्यात श्रेय निश्चित त्यांना द्यावं, परंतु काम करणाऱ्या ठेकेदाराच्या अशा अलगर्जीपणामुळं या सर्व नागरिकांच्या रोषाचा सामना आगामी नगरपरिषद आणि विधानसभेत निश्चितच आमदार असतील किंवा भावी नगरसेवक असतील यांना निश्चितच करावं लागणार आहे। अन्यथा यांनी जर का वेळीच सावध होऊन जर का कामाला नेटक्या पद्धतीने सुरुवात नाही केली, सर्वप्रथम ड्रेनेज सिस्टम महत्त्वाची आहे। तुम्ही काम करत असताना रस्ते होणं जेवढे गरजेचे आहे तेवढंच त्या रस्त्यावर साचणारं किंवा त्या रस्त्याच्या आजूबाजूला जे पाणी साचतं ते पाणीचं युटिलायझेशन, ड्रेनेज सिस्टम खूप महत्त्वाचं आहे। पाणी जर का तुम्ही पाण्याचं ड्रेनेज म्हणजे पाणीची विल्हेवाट जर लावली नाही तर त्या परिसरात निश्चितच घाण, दुर्गंधी, मच्छर आणि बिमारी, रोगराई पसरणार। आता नुकता बारिश म्हणजे बरसातचं सीझन आहे, अशा परिस्थितीत मलेरिया, डेंग्यू अशा प्रकारची साथ खूप मोठ्या प्रमाणात सुरू होत असते आणि जर का अशा वेळी सावधानी नाही घेतली तर हा जो साचलेला गटर आहे, हे जे डबकं आहे, या डबक्यावर निश्चित प्रमाणात मोठ्या प्रमाणात मच्छर किंवा इतर दुर्गंधी पसरल्यामुळे या नागरिकांचे आरोग्य निश्चितच धोक्यात आहे। परंतु निधीचा युटिलाइज ज्या पद्धतीने निधी खर्च करायचा, त्याची विल्हेवाट लावायची, ती प्रश्नांकितच राहणार आणि प्रश्नांकितच आहे। तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला
हे एक संरक्षण भिंतीचं काम आहे. आपण सध्यासुद्धा प्रभाग 4मध्येच आहोत आणि प्रभाग 4मध्ये शेळके कॉलनीच्या बॅक साईडचा हा एरिया आहे. खासदार जाधव यांचं महिला महाविद्यालयासमोर आहे आणि त्या बॅक साईडलाच हा संरक्षण भिंतीचा ओपन स्पेस आहे. इथे सुद्धा कामं रखडलेली आहेत. माझा प्रश्न तोच आहे की अर्धवट कामं खोळंबलेली आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. परंतु सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, त्यामुळं आयात ठेकेदाराची मनमानी आणि मुजोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मित्रांनो, कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करून नगर परिषदचे विकास कामं रस्त्याच्या त्या बाजूला आणि ड्रेनेज सिस्टम नाली रस्त्याच्या बाजूला जवळपास 4 फुटाचा हा स्पेस आहे. त्याच्यामध्ये कच्ची माती वगैरे टाकलेली आहे. निश्चितच आगामी काळात या लोकांना हा प्रॉब्लेम आहे तोपर्यंत यांना सहन करावा लागणार आहे. कारण या मधल्या स्पेसमध्ये काहीतरी कॉन्क्रिटीकरण किंवा या रस्त्याच्या बाजूला व्हायलाच पाहिजे. विकास कामंही खोळंबलेली आहेत. मोठ्या प्रमाणात कंत्राटदारांनी ही बिलं लाटलेली आहे, तरीसुद्धा ही कामं अशाच पद्धतीने राबलेली आहेत. तुम्ही पाहू शकता ड्रेनेज सिस्टमचा खूप मोठा प्रॉब्लेम या परिसरात आहे. त्यामुळे मोठमोठ्या प्रमाणात गटार डबकी साचलेली आहे आणि येथील नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड रोष असला तरीसुद्धा कर्मचारी वसाहत असल्यामुळे आणि शासकीय नोकर वर्ग असल्यामुळे कोणीही समोर येऊन बघायला निश्चितच पुढाकार घेत नाही. परंतु अशा परिस्थितीत मतदान रूपी जो रोष आहे तो निश्चितच येथील नगरसेवक असो किंवा विधानसभा आमदार असो यांना प्रचंड या नगर परिषद आणि विधानसभा निवडणुकीत जनसामान्याचा मतदाराचा रोष निश्चितच पत्करावा लागणार. रस्ता आणि नाली याच्यामधला डिफरन्स तुम्ही बघू शकता. 2 फुटाचा डिफरन्स आहे आणि एवढी हाईट मॅच करणं नगर परिषदला जे इंजिनियर असतील, टेक्निकल टीम असेल, त्यांना कदाचित ही संभ्रम अवस्था कळाली नसेल. रस्त्याचा डेड एंड हा इथे गेलेला आहे आणि जे नालीचं इम्प्लिमेंटेशन आहे बघू शकता की या नालीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे आणि कित्येक दिवसाचं घाणेरडं पाणी असल्यामुळे याच्यावर निश्चितच डासाची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. आणि अशा प्रकारचं जे आपण अनबॅलन्स सिस्टम ज्याला म्हणता येईल, अनबॅलन्स सिस्टम जी आहे ती बघू शकता तुम्ही की जवळपास 2 फुटाचा डिफरन्स आहे, स्लोप आहे. तर हा मॅच कसा करणार आणि जर स्लोप मॅच केला तर येथून येणाऱ्या 2-4 4 वाहनांना किती मोठ्या प्रमाणात त्रास होणार. अशा प्रकारच्या अनेक समस्या ज्या नागरिकाच्या प्राथमिक समस्या बघल्या जातील. रस्ते आणि हा महत्त्वाचा प्रश्न असताना सुद्धा या प्रश्नालाच निकाली लावण्याचं काम प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचं असतं. परंतु आपण बघू शकतो फक्त निधी खर्च होत आहे, कामं केली जात आहे. कामाची क्वालिटीसुद्धा तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारच्या ह्या कामाच्या क्वालिटी आहेत. इथे ट्रॅक गेलेला आहे आणि हा इझिली म्हणजे आज रोजी तुम्ही हे नालीचं काम पाहू शकता की साधं हाताने सुद्धा ट्रॅक घेऊन जाणार. एवढ्या चांगल्या दर्जाचं काम अशा प्रकारचे नगरपालिका प्रशासन असो किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असो करून घेत आहे. आणि अशा प्रकारचा जो रस्त्याचं ठीक आहे, तुमचं रस्त्याचं मेजरमेंट 3 मीटर 2 मीटर ठरलेलं आहे, त्याचंच तुम्हाला कोटेशन वगैरे मिळतं आणि तशाच प्रकारचं बिलही पास होतात. परंतु हे सगळं करत असताना अगोदरच प्लॅनिंग, ज्याला प्री प्लॅनिंग म्हणता येईल, मेगा सिटीमध्ये ज्याप्रमाणे प्री प्लॅनिंग होतं, मेजरमेंट होतं, त्याच्यानुसार कामं केली जातात. त्या पद्धतीचं कामाची पद्धत आपल्याला दिसत नाही. इथे हा 20 बाय 10चा एक स्पेस आहे, त्याच्या बाजूला वॉल कंपाऊंड आहे. या ठिकाणी जर रॉ मटेरियल टाकून याची लेवलिंग नाही केली गेली तर इथे सुद्धा डबकी साचणार, इथे सुद्धा डास उत्पत्ती होणार, दुर्गंधी साचणार. अशा प्रकारच्या अनेक समस्याचं माहेरघर शेळके कॉलनीमध्ये आपल्याला दिसते. फक्त कंपाऊंड वॉलचं सुशोभीकरण जिथे बघावं तिथे फक्त कंपाऊंड वॉलचं सुशोभीकरण आपल्याला दिसतं आणि त्याला फक्त रंगरंगोटी करूनच त्याला सुद्धा सजवण्यात आलेलं आहे. याविषयी सुद्धा अनेक तक्रारी मेहकर नगर परिषद, तहसील विभाग आणि बांधकाम विभागाला सदर नागरिकांनी केलेले आहेत. हा सर्व आपण उघड्या डोळ्याने नीट बघतो. तरीसुद्धा माझा प्रश्न तोच राहील, एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च होऊन नागरिकांना पाहिजे तशा सुविधा देण्यात आलेल्या नाही. याला सर्वस्वी कारण म्हणजे कंत्राटदार ठेकेदार. बाहेरचे ठेकेदार बोलावून आपल्या मेहकर शहरामध्ये किंवा मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये जे कामं करण्यात आलेली आहे ती तुम्ही पाहत आहात. ती कामाची खोळंबलेली पद्धत, कामाचा दर्जा, कामाची जी लेवलिंग पद्धती असते किंवा कामाचं जे मेजरमेंट असते, काही टेक्निकल ज्या गोष्टी असतात त्या तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात तफावत आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत असतो आणि याचाच रोष नागरिक मतदानामध्ये व्यक्त करतात. या प्रभाग 4च्या
पाचरणे दीपक पाचरणे यांचं जे घर आहे त्या बाजूला आपण आलेलो आहोत आणि एक मला इथे एक प्रश्न पडतोय, सार्वजनिक बांधकाम विभागाने हा केलेला रस्ता आहे आणि या रस्त्याला खोदकाम करून इथे कॉलम्स वगैरे ज्याला पिल्लर म्हणता येईल ते घेण्यात आलेली आहे आणि हे कॉलम नगर परिषद प्रशासनाने घेतलेली आहेत अशा प्रकारची माहिती मला मिळाली. मला एक कळत नाही, जर हा रस्ताच नव्हता तर मग सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता कशाला केला, का केला? कारण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्यावेळेस काय डोळे मिटून बसले होते का? त्यांना हे टेक्निकल गोष्टी कळत नव्हत्या. नगर परिषद हद्दीमध्ये हे 2 लेआउट आहेत आणि या 2 लेआउटचे 2 ओपन स्पेस आहेत. या लेआउटचा एक असा विचित्र परिणाम म्हणता येईल, एक माझ्या उजव्या हाताला लेआउट आहे, एक माझ्या डाव्या हाताला आहे आणि एक माझ्या समोरच आहे. तिन्ही लेआउटचा एक त्रिवेणी संगम या लेआउट धारकांनी एक चांगली शक्कल लढवली म्हणता येईल ज्याला. या तिन्ही लेआउटचा ओपन स्पेस जो आहे तो बिलकुल एकाच एरियात आणून ठेवला. त्यामुळं या परिसरातले नागरिकसुद्धा कन्फ्यूज आहेत की कोणतं लेआउटचा ओपन स्पेस कुठला आहे आणि ते त्यांना कळत नाही. आणि तुम्ही पाहू शकता की माझ्या मागे हा जो रस्ता आहे, मुख्य रस्ता 12 मीटरचा, तो येऊन इथे अप्रोच झालेला आहे आणि हा रस्ता अप्रोच होत असताना या रस्त्याचा हा जो टर्न आहे तो टर्न नगर परिषद प्रशासनाने क्रॅश करून तिथे कॉलम्स घेतले आणि हे जे 2 लेआउट आहेत यांना कंबाईन करण्याचा त्यांचा मानस आहे. निश्चितच जनहिताचा प्रश्न असेल तर आम्हीसुद्धा याचा पाठपुरावाच करू, परंतु प्रश्न एकच आहे, जर हा रस्ता नव्हता तर मग सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनी तांत्रिक अभ्यास करून या रस्त्याला मान्यता दिली नाही का? का केवळ औपचारिकरित्या हा रस्ता करायचा म्हणून हा रस्ता केला? हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि याच बाबतीत येथील स्थानिक नागरिक जे आहेत त्यांचं नगर परिषद प्रशासनासोबत थोडंसं तांत्रिक मुद्द्यावरून बिनसलं आहे, आठव केलेला आहे. यावर स्टे म्हणजे तात्पुरता तहकूब त्यांना मिळालेला आहे. आपण त्यांच्याशीच बातचीत करूया. प्रभाग 4मध्ये आपण आलेलो आहोत आणि या लेआउटच्या सावळ्या गोंधळामध्ये BNCने बनवलेला जो रस्ता आहे तो निकामी ठरवून नगर परिषद प्रशासनाने तेथे या दोन्ही ओपन स्पेसला जोडण्याचं काम केलेलं आहे. आणि मूळ रस्ता जो आहे जो पाखरे हॉस्पिटलला मॅच होतो, इकडे जानेफळ रोडला मॅच होतो, या रस्त्याचं ज्याला दुभाजन म्हणता येईल, दुभाजन करून तेथे दोन्ही ओपन स्पेसला जोडण्याचं काम केलेलं आहे. या प्रकरणात न्यायालयात धाव घेऊन या सर्व प्रकरणावर स्टे आणण्याचं काम पाचरणे यांनी केलेलं आहे. तर आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया या रस्त्याचं मूळ प्रकरण आणि याच्या संदर्भात काय माहिती आहे त्यांना. हा जो रस्ता आहे इथे नगर परिषद प्रशासनाने कॉलम घेऊन दोन्ही लेआउटचा जो ओपन स्पेस आहे याला जोडण्याचं काम केलेलं आहे, याबाबत तुम्ही काय म्हणा? यामध्ये सरळ विषय असा आहे की 2 लेआउट म्हणजे इथं जवळजवळ आहेत. एक लेआउट इथं संपून जाते, दुसरं लेआउट चालू होते. पण या लेआउटमधला जो 12 मीटरचा रोड आहे तो रोड हा लेआउट टू लेआउट समोरच्या लेआउटने समोर न्यायला पाहिजे. तो टेक्निकली त्यांनी दिलेला नाही. आता हा झाला एक भाग. त्याच्यानंतर दुसरं BNCने 2 वर्षापूर्वी या रोडचं काम केलं. तर पहिला हा वहिवटीचा रस्ता होता, नगर परिषदच्या नाल्या होत्या, सर्व कच्चा रस्ता होता. त्या हिशोबाने बांधकाम विभागाने ते हा रोड कंप्लीट केला. त्याच्यानंतर यामध्ये जवळपास रोड पूर्ण होऊन 2 वर्ष झाली. 2 वर्षामध्ये नगर परिषदची कुठलीही तक्रार नाही किंवा कुठलं ऑब्जेक्शन घेतलं नाही किंवा बंदच्या संदर्भात काही केलं नाही. परंतु दोन्ही लेआउटचे ओपन स्पेस लागून आहे. ते 2 एकत्र करण्याच्या भानगडीत यांनी हा रोडमध्ये आला मग त्यासाठी हा रोड बंद केला. हा रस्ता बंद केला, मग तुम्ही न्यायालयात धाव कशा प्रकारे घेतली? न्यायालयामध्ये धाव यासाठी घेतली मी की मला लेआउट टू लेआउट मला तर रस्ता पाहिजे. त्या रस्त्यासाठी मी धाव घेतली न्यायालयामध्ये की बाबा माझा रस्ता बंद झाला. आता तो लिगल आहे का अनलिगल आहे हे डिपार्टमेंटने बघावं, तो माझा विषय नाही. न्यायालयाने तुम्हाला या कामावर तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर ह्या कामाला परत अधिकाऱ्यांनी सुरुवात केली का? हां, स्थगिती दिल्यानंतर म्हणजे 12 तारखेला मला स्टे मिळाला नगर परिषदसाठी आणि त्यांनी 25 तारखेला स्टे मिळाल्यानंतर आणि माहीत असतानासुद्धा 25 तारखेला इथे संबंधित पूर्ण नगरपालिका कर्मचारी, त्याच्यानंतर CO, इंजिनियर, मापारी साहेब हे सगळे इथं आले आणि त्यांनी
तिथे येऊन JCP लावून सगळ्यांनी त्यांना स्टे दाखवला. म्हणजे साहेब विनंती आहे माझ्याकडून स्टे हा स्टे वॅकंट करा आणि तुम्ही खोदकाम करावं तुमचं. यांच्या स्वार्थासाठी 2 ओपन स्पेस आणि 55 लाख रुपयाचं काम आलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी हा घाट. ॲक्च्युअली हा रोड 2 वर्षापासून रहदारीसाठी खुला आहे आणि याच्यात भरपूर इथे महिला कॉलेज आहे, तिथले मुलं वगैरे समजा येतात तिथून आणि माझ्यासाठी तर रस्ता लागणारच ना. बाकीचं ठीक आहे समजा, तर माझ्या घरासमोरून मी जाणार कुठं मग, आणि तोच रस्ता बंद केला. आणि तसाही लेआउट टू लेआउट मला रस्ता लागतोच आणि तो नियमानुसार मिळणारच समजा. आपण पाहिलं नागरिकांच्या मूलभूत सुविधेसाठीच प्रशासन आणि लोकप्रतिनिधी, ज्याला राजकारण म्हणता येईल, हे कार्य करीत असतात. परंतु जिथे नागरिकांनाच त्रास होत असेल अशा ठिकाणी विकास काम करत असताना जर दोन्ही विभागांनी समन्वय साधून जर विकास कामं केली तर निश्चितच नागरिक हिताचे होतील आणि क्वालिटीचे होतील. परंतु असा कुठलाही अभ्यास न करता एका नागरिकांना वेठीस धरून किंवा वैयक्तिक कुठलाही रोष ठेवून जर कुठे कामं होत असतील तर निश्चितच तशी प्रशासकीय यंत्रणा आणि तशी राजकीय यंत्रणा यांना आगामी काळात नागरिकांच्या रोषाला निश्चित सामोरे जावं लागेल. आणि मित्रांनो, तुम्ही बघत आहात की आपण जर आज प्रभाग 4मधून सुरुवात करत आहोत तर या प्रभागामध्ये या रस्त्याचा प्रमुख विषय हा 55 लाखाचा निधी युटिलाइज करणं एकमेव एवढाच जर असेल तर निधी निश्चित मागे पुढं करून निश्चित दुसऱ्या प्रभागात किंवा दुसऱ्या भागात ट्रान्सफर करता येतो. परंतु नागरिकाची दुखावलेली मनं ही निश्चितच तुम्हाला कलुष झाली तर परत त्यांना तुमच्यापर्यंत किंवा तुमच्या कार्यापर्यंत पोहोचायला निश्चित वेळ लागणार. आत्मचिंतनाची वेळ कंत्राटदारामुळे, अधिकाऱ्यामुळे पुढाऱ्यांना निश्चित आलेली आहे. नागरिकांचा रोष हा जो होत आहे तो खरा ठरत आहे. त्याला कारण म्हणजे आयात केलेले ठेकेदार आणि उर्मट पुढारी आणि प्रशासकीय अधिकारी हेच असणार. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मी जे ड्रेनेज सिस्टमचं आतापर्यंत तुम्हाला सांगत आलो त्याचं सर्वात मोठं पिक्चर जे उघडं पडते ते विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचं हे महिला महाविद्यालय कॉलेज आहे, एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे. आणि तुम्ही रस्त्याची दशा बघू शकता. हा रस्ता आहे आणि हे ड्रेनेज सिस्टमची नाली आहे. याच्यावर हा जो पाईप लावलेला आहे तो जवळपास 3 ते 4 इंच वरती आहे. म्हणजे या रस्त्यावर ज्या वेळेस 6 इंच पाणी भरल किंवा 6 इंचाचा पाण्याचा फ्लो तयार होईल त्याच वेळेस इथलं पाणी नालीमध्ये जाईल. म्हणजे एवढ्या चांगल्या प्रतीचे क्वालिटी या कंत्राटदाराच्या कामामध्ये आहे. आणि कामामध्ये टेक्निकल जे इंजिनियर्स आहेत, ज्याला आपण इंजिनियर्स म्हणतो, त्यांना एवढा अभ्यास झालेला आहे की निश्चित या रस्त्यावर जवळपास 6 इंच 1 फूट पाणी ज्यावेळेस भरत त्यावेळेसच ते नालीत गेलं पाहिजे. म्हणजे नागरिकांना जात असताना निश्चितच पाण्यामधून, चिखलामधून, बेंगालामधून आपला प्रवास करावा लागेल. एवढ्या चांगल्या पद्धतीचं नियोजन टेक्निकल आणि वर्कमध्ये प्रॅक्टिकल, त्याला टेक्निकल हा इश्यू आहे आणि प्रॅक्टिकल हा इश्यू आहे. तुम्हाला दोन्ही इश्यू दाखवतो. प्रॅक्टिकल म्हटलं तर हा रस्ता या नालीच्या लेवलला पाहिजे. ह्या पाण्याचं जे फ्लोट आहे तो रस्त्यावरून नालीमध्ये डायरेक्ट जायला पाहिजे. ठीक आहे, तांत्रिक काही बिघाड झाला असेल तर त्यांनी पाईप टाकलेले आहेत, परंतु तुम्ही पाईपसुद्धा बघू शकता की 6 इंचाच्या लेवलला पाईप टाकलेले आहे. अशा प्रकारचे चांगले सुशिक्षित लोक, ज्याला म्हणता येईल आपण कॉन्ट्रॅक्टर असतील, इंजिनियर्स असतील, आपल्या मेहकरमध्ये काम करत आहेत. त्यामुळं मेहकरचा सुजलाम सुफलाम 4,000 कोटी नाही 40,000 कोटी रुपये खर्च करून सुद्धा होणार नाही हे निश्चित. मित्रांनो, प्रभाग वाईज पंचनामा करत असताना अनेक प्रश्न आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे प्रश्न आहेत. कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च होतोय, विकास कामं होतात, कशा प्रकारे होतात हे सर्व आपण पाहत आलो आहोत. आणि हे सगळं पाहत असताना विकास कामाचं युटिलायझेशन, या पद्धतीने या कामाची जी रंगरंगोटी केली जाते ती तुम्ही पाहू शकता. की काम निकृष्ट दर्जाचे म्हणता येणार नाहीत, परंतु चांगल्या दर्जाचे सुद्धा अजिबात नाही. कामाची जी तांत्रिक पद्धत आहे ही अतिशय निकृष्ट दर्जाची आहे. कामात अतिशय निष्काळजीपणा झाला हे म्हणायला सुद्धा हरकत नाही. कोट्यावधी रुपयाचा निधी आयात कॉन्ट्रॅक्टर आणि उर्मट पुढारी यांच्यामुळंच खासदार प्रतापराव जाधव म्हणजे विद्यमान मंत्री, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना निश्चितच अशा रोषाचा सामना मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये करावा लागला. आणि आगामी काळात विधानसभा निवडणुकीत सुद्धा विद्यमान आमदार डॉक्टर संजय रायमुळकर यांना सुद्धा अशाच रोषाचा सामना नागरिक पुढे येऊन करायला लावणार आहेत हे मात्र निश्चित. मित्रांनो, पंचनामा सदर सुरू असताना आमच्या खोज मास्टर न्यूज चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. निश्चितच आपल्या कमेंट्स आम्हाला प्रेरणा देत राहतात. तुम्ही
तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. आम्ही निश्चितच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत आणि पोहोचत असताना मेहकर शहरातील सुजलाम सुफलाम विकास झालेला आपल्याला याची देही याची डोळा आम्ही दर्शवणार आहोत. प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नाही होती त्याप्रमाणे प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन स्पॉट पंचनामा आम्ही करीत आहोत. बिंदासपणे हा पंचनामा करीत असताना निश्चितपणे आपल्या कमेंट्स आणि लाईक आम्हाला प्रेरणा देतात. मी रमेश चव्हाण, भोजमास्टर लाईव्ह.